धुळे येथील वनसंरक्षक कार्यालयाबाहेर पिंपळनेर वनपरिक्षेत्रातील 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेतील कथित भ्रष्टाचार आणि अतिक्रमणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकुस्ते, कैलास मोरे, संदीप बच्छाव यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले असून, आंदोलकांच्या दाव्यानुसार या परिसरात लावलेली झाडे नष्ट करून त्या जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले आहे आणि नव्या रोपवनाच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार करण्यात आला आहे। वारंवार तक्रारी करून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक कारवाईस विलंब लावला। 2 वेगवेगळे अहवाल तयार करून मूळ अहवाल दडपला आणि तब्बल 92 लाख रुपयांच्या वसुलीचे आदेश देऊनही कोणतीही कारवाई न करता उलट संबंधित कथित दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत त्यांना पदोन्नती दिली, असा गंभीर आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोपी म्हणून तात्काळ गुन्हे दाखल करावेत या प्रमुख मागणीसाठी वनविभागाच्या कारभाराचा जाहीर निषेध नोंदवत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे। माझे नाव प्रवीण लक्ष्मण काकुस्ते, सामाजिक कार्यकर्ता। परंतु 3/8/2023 पासून वन विभागात आम्ही तक्रार केल्या होत्या पिंपळनेर वन परिक्षेत्रासंदर्भात। संबंधित वन क्षेत्रपाल यांच्यावर व वनपाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी। अतिक्रमण करण्यात जो 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आलं होतं ते 33 कोटी वृक्ष लागवड पूर्ण नष्ट करून त्याच्यात रोपवनाचे पैसे खर्ची टाकून पैसे काढत होते अधिकारी। परंतु त्यावेळेस आम्ही निदर्शनास आलं की तिथं रोपवन नष्ट झालेलं आहे, तिथं अतिक्रमण झालेलं आहे, संबंधितांवर कारवाई करा। त्या ठिकाणी संबंधित बच्छाव साहेब अतिक्रमण निर्मूलन समितीवाले हे तिथं स्पॉटला पाहणी केली, तिथं नागरटी वगैरे पूर्ण अतिक्रमण दिसून आलं। त्यावेळेस त्यांनी 9/12/2023 रोजी विभागीय अधिकारी सदगीर साहेब यांनी पण तिथं भेट दिली। ती भेट दिल्यानंतर तिथं पण त्यांना पण तिथं अतिक्रमण व नागरटी वगैरे संपूर्ण प्रकार दिसला। 10/10/2023 रोजी तत्कालीन उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग उपवन संरक्षक यांनी भेट दिली। त्या ठिकाणी पूर्ण तिथं नष्ट झालेलं दिसून आलं। संबंधितांनी अहवाल तयार केला, बच्छाव साहेबांनी तो पहिला एक अहवाल तयार केला, तो अहवाल आम्हाला दिला। नंतर 8/4/2024 रोजी जो अहवाल तयार केला तो आम्ही वेळोवेळी मागणी केली आजपर्यंत, परंतु आम्हाला तो अहवाल दडपण्यात आला। एक प्रकरणाचा चौकशी अहवाल 2 अहवाल तयार कसे होऊ शकतात, म्हणजे एक संशयाची बाब आहे। आणि तो एक अहवाल आम्हाला दिला गेला, नंतरचा अहवाल दिला गेला नाही। आणि नंतर 1.5 वर्षानंतर नितीन कुमार सिंग ज्या वेळेस इथून जायला निघाले, बदली झाली, त्यावेळेस त्यांनी चार्जशीट दाखल केली। चार्जशीट दाखल केल्यानंतर 1.5 वर्ष का प्रलंबित ठेवलं त्यांनी लगेच का कारवाई केली नाही। त्यामुळे त्यांच्यावर त्या जंगलामध्ये हजारो हेक्टर अतिक्रमण झालं, त्यांना संबंधितांनी प्रोत्साहन दिलं। त्यावेळेस जर त्यांनी कारवाई केली असती तर ते अतिक्रमण रोखलं गेलं असतं, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्याच्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी आडकिने साहेब यांना प्रमोशनसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं, प्रमोशन झालं, त्यांच्यावर कारवाई झाली होती, अहवाल तयार झाला होता। त्यांना प्रमोशन देणं गरजेचं नव्हतं, कारण की शासनाचा GR आहे ती 1 वर्षापर्यंत जर त्यांना प्रमोशन जर दिलं गेलं असेल आणि त्यांच्यावर जर कारवाई चालू असेल, त्यांना प्रमोशन दिलं जात नाही। त्याच्यानंतर 31 जानेवारी 2026 त्यांचा शिवापूर्ती कार्यक्रम झाला। त्यांना शिवापूर्ती झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही, म्हणजे वन विभागाचा संगनमताने हा कारभार चालू आहे। त्याच्यामुळे आम्ही त्यांना 30 मार्च 2026 रोजी लेखी निवेदन दिलं की संबंधितांनी जर त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आपल्याला आरोपी म्हणून कारवाई करण्यात येईल। 92 लाख रुपयाचं वसुली काढण्यात आलेलं आहे, 92 लाख। तरीही 92 लाख रुपये वसुली काढूनही ते कुठल्याही पद्धतीचं त्यांनी कारवाई केली नाही आजपर्यंत। म्हणून आम्हाला 1 मे रोजी धरणे आंदोलनासाठी बसावं लागलं।